अरे काळजी म्हणजे प्रेम आहे यार माझं पहिलं प्रेम आहे. आणि मी काय बघायचं. हा आहे आपला मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवे आणि नॅशनल हायवेला लागूनच आहे हे स्वामीनारायण टेम्पल. ऊन आग ओकतय रस्ता तापलाय सारा रिक्षा धावतेय जीव घेणा हा वारा फांदीवरचा सुकलेला वृक्ष उदास मलिन दूर मंदिरातली घंटा वाजे मनाला मिळे समाधान. नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे साहिल पाटील ब्लॉग्स. ते आता चेंज होऊन झालेलं आहे सार्स ब्लॉग. आज आम्ही आलो होतो मनोर येथील, हे आपलं गणपती मंदिर आहे आणि आमच्यासोबत एक स्कॅम झाला आहे, एक जबरदस्त लेजिट स्कॅम झाला आहे. मी घरून निघालो, मस्त सर्व टॉपबॉक्स वगैरे गाडीला लावला, गोप्रोमध्ये रेकॉर्ड केला ना, गोप्रोमध्ये रेकॉर्ड करून पुढे आलो. मी इकडे आल्यावरती मला समजलं की गोप्रोमध्ये रेकॉर्डिंगच होत नाही आहे, गोप्रोची बॅटरी खराब झाली आहे. इथे पोहोचेपर्यंत जेवढे पण सर्व व्हिडिओ होत्या त्या सर्व व्हिडिओची विल्हेवाट लागलेली आहे. तू रेकॉर्ड केला काय? हो, थोडंफार मधलं थोडं. ठीक आहे, मग त्या व्हिडिओ रेकॉर्ड आहेत, पण त्याच्यामध्ये मी भरपूर बडबड केलेली इंट्रो रेकॉर्ड केली होती, सर्व गेलं मातीत. काय नाही, ठीक आहे, परत आपण इंट्रो करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे साहिल आणि माझं नाव आहे वर्षा आणि तुमचं स्वागत आहे सार्स ब्लॉग्स वरती. चला मॅडम, आता आपण कुठे चाललोय? आता आपण स्वामीनारायण टेम्पल. हिला एक रील आली होती, स्वामीनारायण टेम्पल इथे मनोरला हे नवीन आहे आणि आम्ही म्हणजे गुगलला फोटोज वगैरे बघितले, एकदम जबरदस्त आहेत. मॅडमने खास तिकडे जाण्यासाठी या जॉबला सुद्धा सुट्टी मारली आणि मला सुद्धा घराच्या बाहेर काढलंय. ही बघा आहे आपली आई, अटकलो, वजन तब्येत वाढलंय, लहान भागातून निघायला त्रास होतो. ही बघा आपली गाडी आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये घेतली होती, तेव्हा व्लॉगिंग मी कम्प्लिटली बंद केली होती. आता परत सुरू करतो आशेने. माझे व्लॉग्स रेग्युलर नाही पण येत राहतील. ही आहे हिमालयन 450. त्या गाडीला आपण नाव दिलंय. काय नाव दिलंय? काय नाव दिलंय म्हणजे मी नाव सांगितलंय, त्याच्यासाठी एक वेगळा व्लॉग बनवणार होतो पण वर्षाने आताच रिव्हील केलंय. मग वर्षा, नाव सांग या गाडीचं. या गाडीचं नाव काय? तू सांग. मला काय सांगायला सांगतो? तू सांग. नाव जो ठेवतो त्यानेच पहिले सांग. अरे नाही, तू सांग ना. सांग पटकन. तू सांग. चल दोघं सांगूया. चल. चला, तर या गाडीला आम्ही नाव दिलेलं आहे, मैं नहीं बताऊंगा. म्हणजे माहित नाही मला का या गाडीला. हीच आहे नाही लहान. म्हणून मी या गाडीला नाव दिलंय. आपली क्लासिक सुद्धा आहे, त्याचं नाव मी बदललंय आणि दुसरं दिलंय ना. मॅडमला टॉप बॉक्स खोलता येत नाही हे मला आज समजलं. चावी अनलॉक करायची पहिले, ही झाली अनलॉक. आता ही खालती इकडे एक बटन आहे, ते बटन प्रेस करून ओके. अरे असं खोलायचं. हा तुमचा आमलेट. पाणी पिऊन घेऊया, खूप गरमी आहे मित्रांनो, पाणी पित राहा. काय पेगविन जायचं असेल तर पहिले पाणी कॅरी करा आणि बाईकवर जाताना हेल्मेट. नाईस. तर चला आपण आता जाऊया स्वामीनारायण टेम्पल मनोरकडे. गोष्ट दाखवायचीच राहिली. हा JB रेसिंगचा टॉप बॉक्स घेतला आणि टॉप बॉक्स घेतल्यानंतर एक आपला सबस्क्रायबर आहे छोटासा, त्याने आपल्याला स्टिकर आणून दिलं पिकाचूचं. क्यूट वाटतंय ना? मस्त वाटतं. पिकाचू मस्त कार्टून होतं. हा आहे आपला मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवे आणि नॅशनल हायवेला लागूनच आहे हे स्वामीनारायण टेम्पल, जे काही असं दिसतंय. शिखर हे उंच स्पर्शी गगनाला, पाषाणवर कोरीव काम किती सुंदर. हा तेज पुंजाला किरण मोतियांचा, मंदिर हे अमुचा आनंदाचा सागर. जय जय स्वामीनारायण, महिमा तुझा अनंत. जय जय स्वामीनारायण, तुझा मुचा भगवंत.
आता वाजल्या दुपारचे 12-12:15. बाहेर टेम्परेचर आहे 35-36 आणि मध्ये मंदिरामध्ये आल्यानंतर इतका प्रचंड थंडावा आणि इतकं शांतता आहे ना की मी म्हणजे मंदिराच्या एकदम असं कोपऱ्याला येऊन बोलतोय की आजूबाजूच्या लोकांना सुद्धा डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. एवढी शांतता आणि एवढी पॉझिटिव्हिटी आहे सिरियसली. जसं वाटलं वर्षा तुला टेम्पल म्हणजे मस्त आहे. कसं वाटलं म्हणजे टेम्पल हे नेहमी चांगलेच असतात, पॉझिटिव्हिटीने भरलेच असतात. एवढ्या गाड्यांच्या गर्दीमध्ये आणि एका सेकंदामध्ये मंदिरामध्ये आल्यावर एवढी शांतता, अप्रतिम शांतता. आणि आता पुढचा प्रवास पुढचा प्रवास काहीतरी खायला. पेट पूजा. अभि पेट पूजा बाद में काम तुझा. काय झालं माहिती आहे का, मस्त एवढं निघालो, आज तयारी केली, ब्लॉगिंग करणार आणि गोप्रो साहिल एका चावीला लावलंय. हे याच्यासाठी लावलंय जेव्हा गाडीची चावी आपण लावून ठेवलेली असते ना, गाडी जेव्हा आपटली जाते तेव्हा आपटून याचा ना कलर नाही उडला पाहिजे म्हणून मी त्याला ते एवढी प्रोटेक्शन लावून ठेवलं. अरे काळजी म्हणजे प्रेम आहे यार माझं पहिलं प्रेम आहे. आणि मी काय काय बघायचं. कुठेतरी अटकलेलं दिसतंय. किती जुनं झालं हेल्मेट आहे, नवीन घ्यावं लागेल आता. वर्ष हेल्मेट गिफ्ट आहे ना बड्डे पैसे संपले माझ्याकडचे. पैसे संपले, गेले कुठे पैसे. आता विचार करतो गोप्रो लावू का नको. आणला होता पण चालूच होत नाही आहे. दगा बाजरे. बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो. तोबा थारा मूड खराब कर दिया. स्पॉन्सर करू शकत असेल तर स्पॉन्सर करा ना. ऍक्शन कॅमेरा नाही आहे अजून, चांगले ब्लॉग बनवेल. खराब झालाय, रिपेअर तरी करून द्या. जायचं कुठे, खायचं काय. आणि आम्ही आलो फूड अपला. आणि फूड अपला आम्हाला फक्त मॅकडॉनल्ड्स ओपन दिसतंय, बाकी सर्व बंद दिसतंय. मगनलाल चिकी, टेस्टी वेजेस, कैलास सरोवर. मॅडमला आज काय व्हेज पोटाखाली उतरणार नाही. व्हेज नको मग मॅगडी. चला मॅगडी. आता नो ऑप्शन टू मॅगडी. हे का ठेवले ते असेच. खायला प्लेन. कारण 2 फ्राईज मागवले. मला माहिती आहे तू भुक्कड आहे, तू फ्राईज खाऊन संपवशील म्हणून 2 फ्राईज मागवले होते. चस. कुठे निघालेलो का आपण. हां मग हातात काय थांब ना, खेळ ना. घरची वस्तू. अरे या बायका ना जिकडे पण जातील यांना शॉपिंगच्या व्यतिरिक्त काही दिसत नाही. त्याला एक जुगाड करतोय आम्ही. आणि हॉटेल मग फिनिश. रिकामी आहे. जाऊ दे, आता काय करायचं बोल पटकन. आता आपण आपला घरचा रस्ता पकडूया. कुठून. कुठून जिथे थंड हवा असेल. आणि मग एक काम करूया, आता आपण इथून आलो पालघरवरनं, आपण आता जाऊया इकडनं डहाणूने. आपल्याला बरं वाटेल. अरे डहाणू इकडनं 50 किलोमीटर जाऊन येऊन पुन्हा आपण कोस्टल जाऊ. तर एक काम करूया ना, आपण आता इकडनं जाऊया. इकडनं वरईवरनं पारगाववरनं सफाईवरनं पालघर. मग त्याच्यामध्ये लागेल केळवा. तिकडे तुझी एक फेवरेट गोष्ट भेटेल. काय भुजी. आणि 4 वाजता तिथपर्यंत आपण पोचू. ठीक आहे. टाइमपास करत जाऊया. किती वाजले. 2 वाजत आले. 2 वाजत झाले ना. एक ब्रेक घेऊया मध्येच कुठेतरी. चलो गाडी चालू करू. टेम्परेचर आहे. 39 टेम्परेचर. 39. जय बजरंगबली. चलो. बरं आलं वर्षाने एक पाण्याची बॉटल भरून घेतली होती.
आम्ही सफा म्हणजे वरई पारगाव सफा सोडून तेव्हाच्या पुढे आलो ना, एवढा घसा सुकला ना माझा, मला लिटरली असं पाणी प्यायची भरपूर इच्छा झाली. पूर्ण बॉटल होती, पूर्ण संपवून टाकली. बरं आलाही नाही. शाबास 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 गुडगल. तोंड बघ आरशात, हुशारता वाली माझ्यासोबत राहून हुशार झालंय. बस काय देवरामा परमेश्वरा पांडुरंगा, अख्खी गाडी हलवून टाकते तू, अख्खी गाडी बसता बसता. अरे बाई थकवा आला, उन्हा आहे खूप. पहिल्यांदा ना एवढी मोठी ट्रिप तू बाईक वरती केली, म्हणजे एवढी मोठी नाही ही, पण पाय भासतात रे. बोललो तो शूज घाल, चप्पल घालून निघाली ही. सुपर म्हणजे एवढ्या मोठ्या गाडीवरती ही चप्पल घालून निघाली. बाई समजा हिला, कमेंट मध्ये समजा हिला काय काय वेअर केलं पाहिजे राईड करताना, समजा. मला पण मंदिर होतं ना, मंदिरात जायचं होतं. हात धुवायला पाणी नाही. खाताना नाही विचार केला हात धुवायचे आहेत, भुक्कड. कुठं खा पहिले, खा 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 आता खा खा. काय ना गरम होतं. ते खायच्या अगोदर ना आठवलं, कलिंगड बघायच्या बघितलं रे. वाट बघत होता आमची. आम्ही असं झालं साहिल आला ना. साहिल आला का तो चालू. काय रे जेवायला दिलंय त्याला. काय काय हा बस 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 बस. साहिल अंगावर नको ना यार. टी शर्ट बिशर्ट. अरे काय 10-12 दिवस बाहेर गेलेलो मी. चाटतो काय 10-12 दिवस बाहेर गेलेलो. हा एवढा प्रेम. कसं वाटतं, थांबा थांबा थांबा, फॅन बंद करूया. तुम्हाला जरा स्ट्रगल समजू दे आमच्या युट्यूब ब्लॉग्सच्या मागचा. मॅडम कसं वाटतंय मग तुम्हाला तुमच्या आयुष्यातली पहिल्यांदा 100 किलोमीटरची राईड कंप्लीट करून? मस्त वाटते. थकवा आला थोडा. पहिल्यांदा एवढी मोठी राईड केली. एवढ्या गरमीमध्ये खूप गरम होते बाहेर, खूप जास्त. मग आता एसी मध्ये आल्यावर कसं वाटतंय? खूप गरम. गरगर वाटतंय? गरगर वाटते गरगर वाटतंय एकदम. ए इथे ना तो व्हाईट बोर्ड दिसतोय माझा, त्याच्यावरचे माझे सिक्रेट्स रिव्हील होतील. थोडी या साईडला नाही, थोडी या साईडला. ते का रिव्हील करायचं? इकडे ये. तो व्हाईट बोर्ड दिसतोय मला. व्हाईट बोर्ड दाखवायचा नाहीये कोणाला. हा काय इकडे दाखवायचंय? ते व्हाईट बोर्ड वरती माझं सिक्रेट्स लिहिलेले आहेत. दिस इज टॉप सिक्रेट. इकडे तुम्हाला काहीच नाही दिखाऊंगा, ब्लॅकआउट करून टाकेल. तर चला मॅडम आपण ब्लॉग एंड करूया. तर आशा करतो तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब अजिबात बोलणार नाही, कारण बोलून थकलो. खूप थकलंय मी बोलून. आता आपण फक्त आपण कधी, तू कधी माझ्या ब्लॉग मध्ये आली आणि बोललेली होतीस? मी 2 वेळा बोलली. 2 वेळा तू ट्राय केलं की आता बनवतो, उद्या बनवतो व्लॉग, असं करून तू मला टाळटाळ करत होता. फायनली बनवला. फायनली आज बनवला. आज फायनली ब्लॉग बनवला. कारण फायनली अपलोड करायला किती दिवस लागतील माहित नाही. लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. तर चला मित्रांनो, भेटूया लवकरच नवीन एका सुंदर ब्लॉग मध्ये. तिथपर्यंत सायोनारा, बाय बाय. रास्ता अभी बाकी, सनसेटचा खेल, इंजिन झाला शांत, संपला प्रवास, हो वारा झाला थंडा, मन झाला फ्रेश, घराच्या दिशेने ऍट द एंड ऑफ द डे. चाल भेटू या पुढच्या सफरीस मध्ये. टिल देन राईड सेफ, पीस आउट, नेक्स्ट ब्लॉग मध्ये.